भोळेवाडी येथील रेशनिंग दुकानदारावर कारवाई करा. जनहित संघर्ष सेनेची तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी. सदर माहिती अशी की भोळेवाडी तालुका कराड येथील रेशनिंग शिधा दुकानदार किरण रामचंद्र सूर्यवंशी हे युनिटनुसार रेशनिंग वाटप करत नाहीत, अशी गावातील ग्रामस्थांची जनहित संघर्ष सेना महाराष्ट्र राज्य यांच्याकडे तक्रार आली आहे. तरी याची योग्य ती चौकशी करून संबंधित रेशन दुकानदारावर कारवाई करावी व त्याचे लायसन्स रद्द करावे, अशा मागणीचे निवेदन जनहित संघर्ष सेना महाराष्ट्र राज्य यांनी कराड येथील तहसीलदारांना दिले. तसेच या निवेदनात पुढे असेही म्हटले आहे की या प्रकरणी गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी व कारवाई न झाल्यास ग्रामस्थ व जनहित संघर्ष सेना महाराष्ट्र राज्याचे सर्व पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे उपोषणास बसतील, याची नोंद घ्यावी. तहसीलदार यांना निवेदन देतेवेळी जनहित संघर्ष नगर सातारा जिल्हाध्यक्ष किशोर साठे, जिल्हा संघटक विक्रम साठे बाबा तसेच पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. पंचनामा न्यूजसाठी उपसंपादक नितीन खरात. नमस्कार, मी किशोर साठे, सातारा जिल्हाध्यक्ष जनहित संघर्ष सेना. आज मी जे तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे, जे भोळेवाडी गावामध्ये जे रेशनिंग दुकानदार आहेत किरण सूर्यवंशी हे जे आहेत, त्याने जो रेशनिंग घोटाळा केलेला आहे, आज कित्येक महिने झाले, कित्येक वर्षात जो आज लॉकडाऊनमध्ये फुकट जे धान्य आलं ते धान्य तेथील लोकांना किरण सूर्यवंशी काय वाटलेलं नाही. असं लोकांचं आपल्या जनसंघर्ष सेनेकडे तक्रार आली. ती तक्रार घेऊन मी थेट तहसीलदारांच्याकडे दिल्या. तहसीलदारांच्याकडे तक्रार देऊन 22 दिवस झाले. 22 दिवस होऊनही कोणत्याही प्रकारचे कारवाई झाली नाही. वडी गावामध्ये जे रेशनिंग दुकानदारांचे घोटाळा झालेला आहे, त्या घोटाळ्याची सखोल चौकशी करून जिल्हा व तालुका प्रशासनाने त्या जे रेशनिंग दुकानदार आहे याची चौकशी करून कारवाई करावी. अन्यथा जनहित संघर्ष सेना व ग्रामस्थ भोळेवाडे हे तहसीलदार कार्यालय कराड येथे उपोषणाला बसतील, याची नोंद घ्यावी.